हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत दीपज्योती या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, आता इथे गायकवाड घराण्यामध्ये सुलोचना आणि बाकी सगळेजण आज खूप हॅपी असतात, कारण आज त्यांच्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तर 15 ऑगस्ट निमित्त त्यांच्या दुकानामध्ये त्यांनी सेल ठेवलेला आहे आणि आज त्याचं उद्घाटन होणार असतं. तर त्याचमुळे आता इथे ही सुलोचना जी आहे ती आवरून सावरून निघालेली असते. तर त्यावेळी तिथेच पुरुषोत्तमराव येतात. त्यावेळी सुलोचनाला विचारतात की सुलू, झाली आहे का सगळी तयारी? तर आता सुलोचनाला वाटत असतं की काहीही विसरू नये, म्हणजे झालं, काहीही गडबड होता कामा नये. तेवढ्यात तिच्यासमोर ती दुसरी आई येते आणि तीही बोलते की हो ना, आज काहीही गडबड झाली नाही पाहिजे, सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे. आणि तसंही मीही आवरून रेडी झालेली आहे. त्यावेळी आता सुलू बोलते की हो हो, स्वतःचं तर आवरून झालं आहे तुमचं, पण घरातलं काहीही करायचं नसतं. तर आता इकडे पुरुषोत्तम जे आहे ते बोलतात की सुलू, चल राहू देत, असं म्हणत आता इकडे पुरुषोत्तम आणि सुलोचना दोघेही जण गीतांजलीच्या फोटोकडे येतात. त्यावेळी तिथे आल्यानंतर इकडे पुरुषोत्तम जे आहे ते आता गीतांजलीच्या फोटोसमोर उभे राहून म्हणत असतात की आज तो दिवस आला आहे ज्याचा तुला नेहमी अभिमान असायचा, आणि तसंच तू जसं दरवर्षीप्रमाणे काही ना काहीतरी स्पेशल आज दुकानामध्ये करायचीस, तसंच आज तुझ्या मुलाने अगदी तुला हेवं वाटेल असं काहीतरी केलं आहे. तर त्यावेळी आता इकडे पुरुषोत्तम जे आहे ते बोलतात की मला माहीत आहे, आणि तुला हे स्वराचं आजचा जे काही प्लॅन आहे तो नक्कीच आवडेल. तर त्यानंतर इकडे आता सुलोचना ही खूप खुश असते आणि आता पुरुषोत्तम जे आहे ते बोलतात की चला आता आपल्याला दुकानामध्ये जायला हवं. असं म्हणत सुलोचना आणि पुरुषोत्तम दोघेही जण दुकानामध्ये जाण्यासाठी निघायला लागले आहेत. इकडे आता हा जो दीप आहे ना, तो बाबांचं बोलणं ऐकून प्रचंड खुश होतो, कारण दीपलाही कळते की आजचा दिवस जो आहे तो बाबांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि मला माहीत आहे स्वराज दादांनी जे काही केलं आहे ना, त्यामुळे आज बाबा प्रचंड खुश असणार आहेत. तर त्याचमुळे आता इकडे दीपही ठरवतो की आता मलाही दुकानामध्ये गेलं पाहिजे आणि हे सगळं माझ्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे. असं म्हणत आता दीपही बाबांच्या अगोदर दुकानामध्ये पोहोचायला तयार झाला. बोलतो की आता बाबांच्या आधी मला जाऊन तिथे थांबावं लागेल. बाबा एकदा गेले की त्यानंतर मलाही तिथे जाता येणार नाही. असं म्हणून आता दीप बाबाच्या आधी दुकानामध्ये येतो. इकडे आता पुरुषोत्तम सुलूला विचारतात की काय मग, चला स्वराजला आणि प्रीतीला बोलवा की. त्यावेळी आता सुलोचना बोलते की अरे दादा, ते दोघेही जण गेलेच आहेत केव्हाचे आधी. तर त्यावेळी आता पुरुषोत्तम जो आहे तो बोलतात की ठीक आहे, चला मग आपण निघूयात. इकडे आता दीप जो आहे तो बाबांच्या आधी दुकानामध्ये पोहोचलेला आहे. तिथे गेल्यानंतर पाहतोय तर काय, खूप छान पद्धतीने सजावट वगैरे सगळं काही केलं आहे आणि दुकान आज मस्त दिसत असते. त्यावेळी आता इकडे दीप आल्या आल्याच त्याच्या दादाला मिठी मारतो आणि बोलतो की दादा, एक नंबर प्लॅन बनवलास तू, तुला हे कसं सुचलं रे? तर त्यावेळी जेव्हा दीप खूप आनंदात असतो आणि दादाला असे चांगले चांगले प्रश्न विचारत असतो, त्यावेळी स्वराज जो आहे तो स्वतःच्याच विचारांमध्ये असतो, कारण आज त्याला खूप टेन्शन आलेलं असतं की बाबांना खरंच मी जे काही सुचवलं आहे ते आवडेल का. या सगळ्याचं त्यांनी एवढं जास्त टेन्शन घेतलेलं असतं आणि ते अगदी त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे. त्यावेळी आता इकडे दीप जो आहे तो बोलतो की दादा, काय झाले, तुझ्या चेहऱ्यावर असे 12 का वाजलेत? त्यावेळी आता दादा बोलतो की काही नाही रे, म्हणजे मी हाच विचार करतोय की खरंच बाबांना हे आवडेल का, मी जे काही प्लॅन केले ते. त्यावेळी आता इकडे दीप जो आहे तो बोलतो की हे बघ दादा, तू असा काय विचार करतोयस, तुझा प्लॅन इतका भारी आहे ना आणि तो बाबांना खूप आवडेल. तुला माहिती आहे, तू असा कसलाही विचार करू नकोस आणि रिलॅक्स राहा, एकदम फ्री, बाबांना खूप आवडणार आहे हे सगळं. त्यावेळी इकडे ज्योती त्या दोघांकडे पाहत असते. ज्योती विचार करते की काय झालं असेल, हे असे का स्तब्ध आहेत. त्यावेळी आता ज्योतीही थोडासा विचार करते आणि दुर्लक्ष करते, कारण आता कस्टमर येत असतात आणि ज्योतीलाही कस्टमरकडे लक्ष द्यायचं असतं. इकडे दीप चांगल्या पद्धतीने स्वराजला समजावतो, हे बघ काळजी करायची काहीच गरज नाही आहे. तर त्यावेळी आता इकडे स्वराज म्हणतो, हे बघ मला ना याची भीती वाटते, जर बाबांना हे आवडलं नाही तर तर बाबा माझ्यावर चिडले तर, माझ्यावर रागवले तर. म्हणजे आता इकडे स्वराजला एवढं सगळं सांगून तरीसुद्धा स्वराज एवढं टेन्शन घेत आहे.
त्याचमुळे आता इथे दीप बोलतो की हे बघ, आता तुला किती वेळा सांगू मी, तुझा हा प्लॅन एक नंबर आहे. आणि बाबा बघ, तू एकदा बाबा इथे दुकानामध्ये येऊ देत, एकदा आले की त्यांच्या चेहऱ्यावर जी काही स्माईल येईल ना, त्यावरूनच तुला समजेल की तू किती मोठं काम केलं आहेस. तर त्याचनंतर इकडे स्वराज म्हणतो की दीप, खरंच तुला वाटतंय ना असं की बाबांना हे आवडेल? तर त्यावेळी तो बोलतो की हो, मला वाटतंय. इकडे आता दोघा भावांचं प्रेम पाहूनही कस्टमर्स त्या दोघांकडे पाहून हसत असतात. खरंच किती समजावून सांगतोय तो मुलगा, असंही त्यांना वाटू लागतं. तर त्यानंतर आता प्रीती तिच्या कामामध्ये व्यस्त असते. प्रीतीच्या समोर 2 कस्टमर बसलेले असतात आणि प्रीतीला त्यांना छान छान साड्या वगैरे दाखवायचं असतं. तर प्रीती त्यांना अगदी छान छान साड्या दाखवत असते. तेवढ्यातच तिथे आता हा दीप जातो आणि दीप गेल्यानंतर बोलतो की थांबा, मीही तुम्हाला काही पीसेस दाखवतो, बघा त्यातल्या तुम्हाला कुठल्या आवडतात ते. असं म्हणत दीपही ज्योतीसोबत काम करू लागतो आणि आता कस्टमर्सला काही साड्या वगैरे दाखवू लागतो. तर आता इकडे बाबांचा या दुकानामध्ये प्रवेश झालेला आहे. बाबांची एंट्री झालेली आहे आणि इकडे बाबा तिथे सगळं काही ते सजावट वगैरे पाहूनच खुश झालेले असतात. एकदा बाबांनी दुकानाकडे नजर टाकली आणि सुलोचनाकडे पाहिलं. त्यावेळी सुलोचनाही खुश झालेली आहे. आणि इकडे प्रीतीने तिचा प्लॅन एक्झिक्यूट करायला सुरुवात केली आहे. प्रीतीने गोडाऊनमध्ये तिने रात्री जो काही माल घेतला होता ना, तो गोडाऊनमध्ये आणून ठेवलेला असतो. आणि आता इथे गोडाऊनमध्ये आणल्यानंतर आता ती सगळा माल इथूनच तो विकणार असते. म्हणजे लोकांना इथे बोलावून, मुद्दामून इथे बोलावून आता सगळ्यांसमोर तमाशा करायचा असता. म्हणूनच तिने हे सगळं केलेलं असतं. इकडे आता पुरुषोत्तम दुकानात पाय ठेवल्याच सुलोचनाला म्हणतात की खरंच सुलोचना, आज बघच तू, आज दुकानामध्ये कशी गर्दी होईल ते. तर आता सुलोचना बोलते की हो दादा, नक्कीच सगळं काही आपल्या स्वराजच्या मनासारखं होईल. त्याने बघ ना किती विचार करून हे सगळं केलं आहे. तर आता पुरुषोत्तम जे आहेत ते बोलतात की हो ना, अगदी मला असं वाटतं की आज त्याच्या आईला त्याचा अभिमान वाटेल. तर त्याचनंतर इकडे ही प्रीती आणि तिचे काही माणसं गोडाऊनमध्ये आलेले असतात. तर प्रीतीने त्या माणसांना तिचं काम समजावून सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने ती माणसं त्यांचं काम करू लागतात. इकडे प्रीती म्हणते, तुम्हाला खूप सारे पैसे दिले आहेत, त्यामुळे काम चोख पार पडलंच पाहिजे आणि काहीही चूक झाली तर ती चूक तुमच्यावर असणार आहे आणि आमचं नाव येता कामा नये, असं प्रीतीने त्यांना बजावून सांगितलेलं आहे. तर आता इकडे ती जी काही माणसं आहेत कामवाली, त्यांनी सांगितलेलं, पैसे देऊन ठेवलेली माणसं ती बोलतात की मॅडम, काहीही तक्रार येणार नाही आणि काहीही प्रॉब्लेम झाला तरीही आम्ही तुमचं नाव वगैरे घेणार नाही. तर आता प्रीती बोलते की ठीक आहे, जा तर मग लागा कामाला. तर त्याचनंतर आता इकडे प्रीतीने त्या आईला देखील एक काम दिलेलं असतं. तर प्रीती बोलते की जा, तुम्हाला जे काही काम सांगितलं आहे तेही तुम्ही वेळेवर करा, असं म्हणत तीही तिच्या कामाला लागलेली आहे. आणि इकडे आता पुरुषोत्तम जे आहे ते सुलोचनासमोर आपल्या मुलाचं कौतुक करत असतात. तर आता बाबा बोलतात की हे बघ स्वराज, आज ना मला तुझा खूप अभिमान वाटतो आहे. कारण तू आज जे काही केलं आहेस ना, त्याने ना अगदी मन भरून आलं आहे माझं. म्हणजे तुझ्या डोक्यात हा जो काही प्लॅन आला आहे तो अगदी योग्यच आहे. कारण अशाने आपले कस्टमर जे आहेत ते आपल्याकडे राहतील आणि कायम टिकून राहतील. आणि आपण अशाच कस्टमरला जर खुश करत राहिलो तर कस्टमर आपल्याकडे नेहमी येत राहतील. तर आता इकडे बाबांकडून एवढं तोंड भरून कौतुक ऐकून स्वराज इथे खूप खुश झालेला आहे. बाबा त्याचं कौतुक करून पुढे जातात आणि पाहू लागतात की कस्टमर्स कशा पद्धतीने साड्या पाहत आहेत. तर आता इकडे जेव्हा बाबा पुढे जातात त्यावेळी पाठीमागून प्रीती येते. प्रीती आल्यानंतर स्वराज तिला विचारू लागतो की प्रीती, तुम्ही कुठे होत्या? तुम्हाला माहिती आहे, आत्ता बाबांनी माझं एवढं कौतुक केलं आणि ते ऐकायला तुम्ही इथे नव्हत्या. त्यावेळी आता प्रीती जी आहे ते बोलते की अहो स्वराज, मी इथेच होते काउंटरपाशी आणि कस्टमर्सशी बोलत होते आणि बाबांनी जे काही कौतुक केले ना, ते सगळं मी ऐकलं आहे. खरंच मला आज तुमचा खूप अभिमान वाटते स्वराज, असं म्हणत आता प्रीती त्याचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्या हातावरती हात ठेवते आणि इकडे स्वराज देखील तिचा हात पकडतो आणि हळूहळू करून पुन्हा प्रीती त्याचा हात निसटवते. तर आता इकडे ज्योती कस्टमर्सला अगदी छान छान साड्या दाखवत असते. कस्टमर्सला पटवून देत असते की ह्या साड्या कशा पद्धतीने छान आहेत, ह्याचं कापड कसं आहे, हे सगळं काही ती पटवून सांगत असते. आणि इकडे पुरुषोत्तम ज्योती आणि बाकी सगळ्याच कामगारांचं काम पाहत असतात. पण सगळ्यात मध्ये बेस्ट जी आहे ती ज्योती आहे.
ती कस्टमरला अगदी खिळवून ठेवते. इकडे आता ज्यावेळी दीपला कळते की बाबा आणि सुलू दोघेही जण दुकानामध्ये आलेले आहेत, त्यावेळी त्याला वाटतं की बाबा आता माझा इथे अपमान करतील आणि मला दुकानाबाहेर काढून देतील, नाहीतर एकतर माझ्यावर ओरडतील. तर त्यामुळे दीप जो आहे तो लपून बसलेला आहे. बाबा त्याच्याकडे पाहत आहेत का हे हळूहळू डोकावून पाहत असतो. पण आता इकडे दीप हळूहळू करून ज्योतीपर्यंत आलेला आहे आणि ज्योतीपाशी येऊन लपून बसतो. ज्योती विचारते की काय झालंय, तू असं खाली का बसलाय आणि ही साडी वगैरे असं काय केलंय तू? तर त्यावेळी दीप जो आहे तो बोलतो की अरे बाबा आलेत, तुला कळते का, बाबांनी जरा मला इथे पाहिलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तर त्यावेळी आता ज्योती बोलते की नाही, असं काहीच होणार नाही, कारण आज ते खूप हॅप्पी आहेत. काकाच्या चेहऱ्यावर जो काही आनंद आहे ना, त्याकडे पाहून असं वाटत नाही की काका ओरडतील किंवा रागवतील. तर आता ज्योती जी आहे ती बोलते की नाही, असं काहीच होणार नाही, ते तुझ्यावर नाही ओरडणार. तर आता दीप बोलतो की तुला नाही माहिती, तू गप्प बस आणि मला जाऊ देत बरं. असं म्हणत असताना ज्योती तिथून हलतच नाही. ज्योती बोलते की आता ना दीपला कळूच देणार नाही. दीपला ज्योती म्हणते की बाबा गेले आहेत, तू उठू शकतोस. तर त्यावेळी आता इथे दीप विचारतो की काय, खरंच बाबा गेले आहेत? तर आता तो पाहायला उठतो तर बाबा त्याच्या समोरच असतात. इथे ज्योतीला माहिती असतं की आज बाबा म्हणजेच काका त्याच्यावरती रागवणार नाहीत, बघू देत काय व्हायचे ते होऊ देत, असं म्हणत ज्योतीने इथे दीपला उभं राहायला सांगितलेलं असतं. आणि ज्योती सारखं काकांकडे पाहत असते आणि इकडे दीपही आता त्यांच्याकडे पाहत असतो. पण ज्यावेळी आता इथे पुरुषोत्तमची नजर दीपवर पडते, त्यावेळी पुरुषोत्तम दीपला काहीही बोललेले नाही आहेत. ना त्याच्यावर रागवले, ना त्याला वाईट शब्द बोलले, ना काही शब्दच बोलले. तर आता इथे बाबा तिथून जातात, बाबा पुढे जातात. बाकी कस्टमर्सना पाहतात की काय हवं आहे काय नको आहे, कस्टमर्स कशा पद्धतीने साड्या पाहत आहेत ते सगळं पाहत असतात. तर आता इकडे दीप जो आहे तो बोलतो की अरे वा, मला आज बाबा काहीच बोलले नाही. तर आता इथे दीप खूप खुश होतो आणि इकडे ज्योतीही खूप खुश होते. ज्योती बोलते की हो ना, अगदी बरोबर आहे, आज बाबा तुझ्याशी काहीच बोलले नाही, ना तुला वाईट बोले ना काही चांगलं बोले, पण एका अर्थाने ही चांगली गोष्ट आहे ना. तर आता इथे दीप जो आहे तो बोलतो की हे सगळं ना तुझ्यामुळे झालं आहे, तुला माहिती आहे आता बाबा माझा विचार करायला लागले आहेत. असं म्हणत तो खूप आनंदी होतो आणि तिथेच आनंदाने उड्या मारल्यासारखं करू लागतो. इकडे समोर कस्टमर्स असतात, त्यावेळी कस्टमर्स त्या दीपकडे पाहत असतात. पण तरीही आनंदाच्या भरात दीप एवढा आनंदी झालेला असतो की अगदी लहान बाळासारखा करायला लागतो. ज्योती बोलते की हे बघ दीप, आपल्यासमोर कस्टमर्स आहेत, असं काय करतोयस, शांत राहा आणि त्यांना साड्या दाखव. इकडे दीप जो आहे तो बोलतो की ठीक आहे. तर आता दीप एवढ्या आनंदाने त्यांना साड्या दाखवू लागतो आणि कस्टमर्सना 15 ऑगस्टच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छाही देऊ लागतो. त्यावेळी कस्टमरही खुश होतात. त्यानंतर आता इकडे ज्योती बोलते की चला, तुम्हाला ह्या साड्या मी वेअर करून दाखवते, तुम्हाला कशी वाटते ते नक्की सांगा. असं म्हणत ज्योती कस्टमर्सना त्या साड्या नेसून दाखवत असते. इकडे आता ज्योतीची आई आणि ज्योतीची बहीण म्हणजेच कीर्ती, हे दोघीही जणी आता दुकानामध्ये आलेले आहेत. त्यावेळी कीर्ती पाहते की वाव, किती छान छान साड्यांचं सेल लागलं आहे. तर आता कीर्तीला एक साडी आवडते. जशी ती साडी तिला दिसते तशी कीर्ती त्या साडीकडे ओढली जाते आणि ती पुढे गेल्यानंतर पाहू लागते आणि ती अंगावर देखील टाकून पाहते. तर आता इकडे आई विचार करते की ज्योती एवढ्या मेहनतीने काम करत आहे, काही पैसे कमवत आहे आणि ही कीर्ती ही महागडी साडी घेऊन ज्योतीला पुन्हा ह्याच्यात टाकेल, खड्ड्यात टाकेल. त्यामुळे नाही, कीर्तीला थांबवलं पाहिजे ह्या साड्या पाहण्यापासून. पण आता इकडे ज्योतीने पाहिलं आहे की आई आणि कीर्ती दुकानामध्ये आलेल्या आहेत. त्यावेळी ज्योती आईला म्हणते की आई तू बस, मी आलेच. असं म्हणत आता इकडे कीर्तीला तिच्यासमोर दीपचा छोटा भाऊ दिसतो आणि तो दिसल्यानंतर मात्र इथे कीर्ती त्याच्या जवळून निघून जाते आणि इकडे हाही पाहतोय की कीर्तीला ही साडी आवडली होती म्हणून त्याची नजर त्या साडीवरती जाते. इकडे आता ही प्रीतीची जी काही आई आहे ती सगळ्या लोकांना काही पॉम्पलेट वाटत असते. त्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं असतं की या ठिकाणी काही स्टॉक्स मिळतील आणि ब्रँडेड असणार आहे आणि ते गोडाऊनमध्ये मिळतील. त्या सगळ्याचा पत्ता तिथे दिलेला असतो आणि इकडे ते सगळे पॉम्पलेट रस्त्यावरच्या सगळ्या लोकांना वाटत असते.
जेणेकरून आता दुकानामध्ये गर्दी वाढावी आणि आता त्या सगळ्या लोकांसमोर इथे खरं तर पुरुषोत्तम आणि दीपला धडा शिकवण्यासाठी हे सगळं त्या दोघीजणी करत असतात. तर त्यानंतर अनेक ठिकाणी या बाईने ते पॉम्पलेट वाटलेले आहेत. ठिकठिकाणी जाऊन आता इथे प्रत्येक मुलगा, प्रत्येक माणूस हे पाहू लागतो की खरंच इथे असतील तर जायला हवं. तर आता तिथे ब्रँडेड मिळणार आहे म्हणून गर्दी होते आणि दुकानामध्ये जाऊन आता इथे एक एक करून ते लोक तो ब्रँड विकत घ्यायला लागले. तर तो ब्रँड म्हणजेच दारू असते. तर या ब्रँडबद्दल इथे दुकानातल्या स्वराज आणि पुरुषोत्तमला काहीच माहिती नसतं. स्वराज इकडे खूप खुश असतो. स्वराज कस्टमर्सला थांबवतो. कस्टमर्सला म्हणतो की प्लीज तुमचे फक्त 5 मिनटं मला मिळतील. तर असं म्हणत आता इथे स्वराज जो आहे तो बोलतो आणि कस्टमर सगळेजण थांबतात आणि त्यांचं बोलणं ऐकू लागतात. स्वराज जो आहे तो त्याच्या बाबांचं कौतुक करू लागतो की वर्षानुवर्ष चालत आलेल्या या आमच्या दुकानामध्ये आज तुमचं स्वागत आहे आणि तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अशा शुभेच्छा देऊन आता इथे स्वराज बोलतो की माझ्या बाबांना तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. एकदा ते काय म्हणतायत ते ऐका. तर त्यावेळी आता इथे पुरुषोत्तम जे आहे ते सगळ्या कस्टमर्सशी बोलू लागतात. ते बोलतात की खरं तर मला भाषण करायचं नाही आहे, फक्त मला तुमचे 5 मिनटं हवे आहेत. फक्त नेहमीप्रमाणे सालाबादप्रमाणे आपण आपलं दुकान तर चालवतच आहे, पण आपल्या दुकानामध्ये आता असंच सेल एनी टाईम होत राहील. त्यामुळेच तुमच्या सगळ्यांचा प्रतिसाद आम्हाला अशाच प्रकारे हवा आहे, असं आता इथे पुरुषोत्तमराव म्हणत असतात. आमच्याकडे एक अशी आम्ही पैठणी तयार केली आहे, जी आम्ही कर्तृत्ववान महिलेसाठी निवडलेली आहे आणि ती पैठणी माझ्या बहिणीच्या हस्ते, सुलूच्या हस्ते ती पैठणी दिली जाईल. तर मग या वर्षीची कर्तृत्ववान महिला कोण आहे हे पाहणं आता पुढील भागात रंजक ठरणार आहे. नक्की ही पैठणी कोणाला दिली जाईल हे नक्की पहा. तर मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स पाहायचे असतील तर आपल्या या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा.